धुळे राज्य उत्पादन शुल्क विभागात महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळाचा गंभीर आरोप। थेट मंत्रालयात तक्रार, आता चौकशी समिती स्थापन। नाशिकमधील महिलांच्या शारीरिक शोषणाच्या 2 प्रकरणांनी राज्यभर खळबळ उडालेली असतानाच धुळे जिल्ह्यातूनही एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। धुळ्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागात कार्यरत असलेल्या एका महिला कर्मचाऱ्याने आपल्या सहकाऱ्यांवर लैंगिक छळाचे गंभीर आरोप करत थेट मुंबईतील मंत्रालयातील आयुक्तांकडे तक्रार दाखल केल्याने प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे। पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार गेल्या 4 महिन्यांपासून विभागातील काही पुरुष सहकारी तिच्यावर अश्लील शेरेबाजी करत असून विनयभंगाचे प्रकार सातत्याने घडत आहेत। कारवाईच्या ठिकाणी जात असताना मुद्दाम अंगलटेने अश्लील टिप्पणी करणे आणि शारीरिक जवळीक साधण्याचा प्रयत्न करणे असे प्रकार वारंवार होत असल्याचा गंभीर आरोप तिने केला आहे। विशेष म्हणजे हे प्रकार केवळ पाठीमागेच नव्हे तर तिच्या समोरही उघडपणे होत असल्याचे महिलेने सांगितले। सततच्या मानसिक छळामुळे त्रस्त झालेल्या या महिला कर्मचाऱ्याने सुरुवातीला आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली, मात्र वरिष्ठांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही। उलट या प्रकरणाकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोपही तिने केला आहे। न्याय मिळत नसल्याने अखेर पीडित महिलेने थेट मुंबईतील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तांकडे धाव घेत तक्रार नोंदवली। या तक्रारीची दखल घेत आयुक्त कार्यालयाने चौकशीसाठी समिती नेमली असून लवकरच सखोल चौकशी सुरू होणार आहे। दरम्यान या प्रकरणाबाबत माध्यमांनी संपर्क साधला असता धुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या जिल्हाध्यक्ष स्वाती काकडे यांनी सध्या चौकशी सुरू असल्यामुळे प्रतिक्रिया देण्यास नकार दिला। या गंभीर आरोपांमुळे शासकीय कार्यालयातील महिलांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, JBTV न्यूज, धुळे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।